नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वेलकम टू बुक हंगर चॅनल। आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स, आणि तेही फ्रीमध्ये। चला तर मग ऐकूयात। पुस्तकाचे नाव शूद्र पूर्वी कोण होते। प्रकरण पहिले, शूद्रांचा कूटप्रश्न। पॉइंट 2 पुढील प्रमाणे। पुरुष सुक्ताची निर्विकार मनाने छाननी करणे किती अगत्याचे आहे हे वरील गोष्टीकडे पाहिले तर दिसून येईल। हिंदू लोक मोठ्या आग्रहाने सांगतात की पुरुष सुक्त हे निरुकम आहे। पुरुष सुक्तात निवेदन केलेली समाजरचना ही एक कल्पना आहे। ज्या काळी जगातील अखिल मानवी समाज अगदी मूळच्या वन्य स्थितीत होता व आजच्या सुधारलेल्या जगातील उत्तमोत्तम विचार प्रवाहातील एक थेंबही त्याच्या जीवनावर पडला नव्हता, तेव्हा पुरुष सुक्तातील समाजरचनेची कल्पना उत्पन्न झाली। ही कल्पना अद्वितीय आणि म्हणूनच अनुपमेय आहे असा तिच्याबद्दल दावा लावणे म्हणजे निव्वळ थोतांड होय। चातुर्वर्ण्यात निवेदन केलेल्या समाजरचनेचा आदर्श अनुपमेय आहे व त्या आदर्शाला पुरुष सुक्त उचलून धरते, म्हणून पुरुष सुक्त अनुपमेय होय अशा प्रकारची गातील। सर्व समाजाकडे पाहिले तर असे दिसून येईल की हिंदी आर्य समाजात जे वर्ग अगोदरच होते त्यांना मान्यता देऊन निरनिराळ्या वर्गांनी मिळून समाज तयार होतो व असला समाजच आदर्शभूत होय असे प्रतिपादन करण्यात पुरुष सुक्तात कोणता अनुपमेय दाखवला आहे। उपरी निर्दिष्ट विचारसरणी बाजूला सारली तर पुरुष सुक्त अद्वितीय आहे असे कबूल करावे लागते, पण त्याची कारणे अगदी निराळी आहेत। पुरुष सुक्त हे अद्वितीय आहे याची खरी कारणे काय आहेत याबद्दलची माहिती बऱ्याच लोकांना नाही। हिच्या बाबतीत ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे। परंतु लोकांना या खऱ्या कारणांची एकदा माहिती झाली तर पुरुष सुक्त हे मानवी बुद्धीतून उतरलेली एक अजब चीज आहे हे कबूल करण्यास ते असणार नाहीत। एवढेच नव्हे तर ती चीज म्हणजे मानवी बुद्धीने निर्माण केलेली एक साधारण करामत म्हणजेच चलाखी होय हे ओळखल्यानंतर तर त्यांच्या मनाला आश्चर्ययुक्त जातीचा धसकाच बसेल। पुरुष सुक्ताने जी समाजरचना आदर्शभूत म्हणून सांगितली आहे त्याची अशी काही वैशिष्ट्ये असली पाहिजेत की त्या वैशिष्ट्यामुळे पुरुष सुक्ताला अद्वितीय समजण्यात येते। ती वैशिष्ट्ये कोणती? प्रत्येक समाज निरनिराळ्या वर्गांनी तयार होतो। हे वर्ग म्हणजे प्रत्येक समाजाचे मूलग्राही घटक होत। तरी पण कोणत्याही समाजाने या घटकांचे रूपांतर आपल्या घटनेचे एक कायदेशीर अंग म्हणून केलेले नाही किंवा हे रूपांतरित घटक समाजरचनेच्या आदर्शाला बळकटीत असणारे आहेत असा दावा इतर कोणत्याही समाजाने मांडलेला नाही। पुरुष सुक्तात सांगितलेली समाजरचना ही वस्तुस्थिती निदर्शक आहे, पण तिला आदर्शभूत स्वरूप दिलेली आहे आणि हेच पुरुष सुक्ताचे एक असाधारण वैशिष्ट्य आहे। दुसरे वैशिष्ट्य असे की निरनिराळ्या वर्गाचा मिळून समाज तयार होतो। या गोष्टीला कायदेशीरपणा देऊन ती गोष्ट समाजरचनेचा आदर्श म्हणून मानण्याचे जे कृत्य कोणत्याही जमातीने केले नाही ते पुरुष सुक्ताने केले आहे। यासंबंधी ग्रीक लोकांचे उदाहरण देता येईल। समाज निरनिराळ्या वर्गांनी तयार केला पाहिजे व अशा प्रकारच्या समाज निर्मितीचा मार्ग हाच समाजघटनेचा आदर्श होय असा खुद्द प्लेटो याने समाजधारणेबद्दलचा आपला सिद्धांत मांडला होता। परंतु या सिद्धांताला कायद्याचा पाठिंबा देऊन त्याचे अस्तित्व टिकवण्याचा उपद्व्याप ग्रीक लोकांनी कधीच केला नाही। पुरुष सुक्त हे जगात एकच असे उदाहरण दिसते की त्यात समाजरचनेच्या आदर्शाला कायदेशीरपणा आणून तो आदर्श चिरायू करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पुरुष सुक्ताचे तिसरे वैशिष्ट्य हे की निरनिराळ्या वर्गाचा मिळून समाज होतो व हे वर्गमिश्रण समाजरचनेचा आदर्श होय, हे धर्मविहित तत्व होय असे कोणत्याही समाजाने मान्य केले नाही। फार तर वर्गमिश्रण हे समाजरचनेतील एक साहजिक घटना होय हे सर्व समाजांनी मान्य केले आहे। पुरुष सुक्ताने याच्याही पुढे आघाडी मारली आहे। वर्गमिश्रण हे समाजरचनेतील एक साहजिक व आदर्शमय घटना आहे एवढेच पुरुष सुक्त मानित नाही, तर वर्गमिश्रण हे परमेश्वरी इच्छेनुरूप झालेली घटना आहे व ती पवित्र आहे असे पुरुष सुक्त मानते। पुरुष सुक्ताचे चौथे वैशिष्ट्य असे की आत्तापर्यंत जे समाज होऊन गेले त्या समाजात अशी कधीही ठाम समजूत रूढ झाली नव्हती की आपल्यातील वर्ग एका मर्यादित संस्थेतच असावेत। रोमन लोकात 2 वर्ग होते। इजिप्तच्या लोकांना 3 वर्ग पुरे वाटत होते। हिंदी राणी लोकांमध्ये सुद्धा 3 पेक्षा जास्त वर्ग नव्हते। 1 अथर्व म्हणजेच पुरोहित, 2 रथेष्टर म्हणजेच क्षत्रिय आणि 3 वसत्र्य पशुयाट म्हणजेच शेतकरी। पुरुष सुक्ताने निवेदलेली समाजरचना समाजाचे 4 वर्ग करते।
या कृत्याच्या पाठीमागे जी भूमिका आहे ती धर्मविहित तत्वांवर अधिष्ठित झालेली आहे, म्हणजे हे 4 वर्ग होणे हे धर्मानुसार होय असे पुरुष सूक्ताचे म्हणणे आहे। यापेक्षा कमी जास्त अर्थ पुरुष सूक्तातून काढता येत नाही। पुरुष सूक्ताचे 5वे वैशिष्ट्य असे की निरनिराळ्या परिस्थितीत प्रत्येक समाजात जी घडामोड होत असते तीप्रमाणे प्रत्येक वर्ग इतर वर्गाशी आपले नाते कोणत्या दर्जाचे आहे ते ठरवित असतो व हे ठरवण्यास प्रत्येक समाज सर्व वर्गांना मुभा देतो। निरनिराळ्या वर्गांसंबंधी आदरभावाची चढती भाजणी आणि तिरस्कार भावाची उतरती भाजणी आपल्यात उत्पन्न करून त्यांना अधिकृत रीतीने पाठिंबा देणे व त्यांना चिरायू करणे ही कृत्ये कोणत्याही समाजाने केली नाहीत। पुरुष सूक्त समाजातील निरनिराळ्या वर्गाचा श्रेष्ठ कनिष्ठ दर्जा ठरवते। अशा प्रकारे ठरवलेले दर्जे कोणत्याही परिस्थितीला किंवा काळात बदलता येत नाहीत। या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर पुरुष सूक्त अद्वितीय आहे असे म्हणावे लागते। निरनिराळे वर्ग एकाच दर्जाचे असू शकत नाहीत। या तत्वाला धरूनच ते वर्ग श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरवले आहेत व त्यांच्या दर्जाच्या पायऱ्या ठरवल्या आहेत। या वर्गीकरणाप्रमाणे ब्राह्मणांना सर्व वर्गापेक्षा श्रेष्ठत्व दिले आहे। क्षत्रियांचा दर्जा ब्राह्मणाच्या खाली, पण वैश्यांच्या आणि शूद्रांच्या वर, वैश्यांचा दर्जा क्षत्रियांच्या खाली पण शूद्रांच्या वर आणि शूद्राचा दर्जा सर्व वर्गाच्या खाली। पॉइंट 3, पुरुष सूक्त हे अद्वितीय का समजावे याबद्दलची जी कारणे वर सांगितली आहेत तीच खरी कारणे धरली पाहिजेत। परंतु पुरुष सूक्त फक्त अद्वितीय आहे असे नव्हे, ते असामान्यही आहे। त्याच्यातून इतके कूट प्रश्न उत्पन्न होतात की सांगता सोय नाही, म्हणूनच त्याला असामान्य म्हणायचे। पुरुष सूक्तातून कोणते कूट प्रश्न उत्पन्न होतात याबद्दलची माहिती बहुतेकांना नाही, परंतु हे कूट प्रश्न कोणते आहेत याबद्दलची माहिती करून घेण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्या कूट प्रश्नांना खरा जिवंतपणा आणि मनाला विलक्षण वाटणारी गुंतागुंत किती ओतप्रोत भरली आहे याचा त्याला प्रत्यय येईल। पुरुष सूक्तात जो विश्वोत्पत्ती संबंधीचा सिद्धांत मांडलेला आहे तो तेवढा एकच सिद्धांत ऋग्वेदात आहे असे नाही। ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात 72व्या ऋचात विश्वोत्पत्ती संबंधीचा दुसरा एक सिद्धांत निवेदन केलेला आहे तो असा: 1. आपण स्पष्ट आवाजात देवदेवतांची स्तुतिस्तोत्रे गाऊया। स्तुतिस्तोत्रे गायल्यानंतर देवदेवता आपणावर संतुष्ट होईल। 2. लोहार आपला भाता जसा हरेने भरतो तसा ब्राह्मणपतीने आपल्या श्वासोच्छ्वासाने देवदेवतांच्या पिढ्या भरून टाकल्या। 3. देवदेवतांच्या पहिल्या युगात सजीवाचा निर्जीवाचा जन्म झाला, त्यानंतर दिशांचा जन्म झाला आणि नंतर झाडांचा जन्म झाला। 4. पृथ्वीचा जन्म झाडांपासून झाला, दिशांचा जन्म पृथ्वीपासून झाला, दक्षाचा जन्म अदितीपासून झाला व त्यानंतर अदितीचा जन्म दक्षापासून झाला। 5. हे दक्षा, तुझी कन्या अदिती तिचा जन्म झाला, तिच्यानंतर देवांचा जन्म झाला, ते देव पूजनीय व मृत्यूपासून सुटका झालेले होत। 6. हे देवांनो, तुम्ही या उत्तम तऱ्हेने शृंगारलेल्या जलाशयात राहता। तुम्ही नृत्य करीत असता तुमच्या पायापासून तिखट धूळ दूर उडून गेली। 7. हे देवांनो, ज्याप्रमाणे मेघ पृथ्वीला पावसाने व्यापून टाकतात त्याप्रमाणे तुम्ही आपल्या अंगकांतीने विश्वे भरून टाकलीत, तेव्हा तुम्ही महासागरात दडून बसलेल्या सूर्याला वर काढून आणले। 8. अदितीला 8 मुलगे झाले, 7 पुत्रांना घेऊन ती देवाकडे गेली, मार्तंडाला तिने पुढील उंच डोंगरावर पाठवले। 9. 7 मुलगे घेऊन अदिती पूर्वीच्या पिढीकडे गेली, परंतु तिने मार्तंडाला जो जन्म दिला तो जनन मरणाच्या बंधनात तो मनुष्याप्रमाणे राहावा म्हणून। विश्वोत्पत्ती संबंधीचे जे 2 सिद्धांत आहेत ते तत्वाच्या व तपशिलाच्या दृष्टीने परस्परांपासून भिन्न आहेत। निर्जीवातून सजीवाची उत्पत्ती झाली असा एक सिद्धांत विश्वोत्पत्ती संबंधी प्रतिपादन करतो आणि विश्वोत्पत्ती पुरुषापासून झाली असे दुसरा सिद्धांत प्रतिपादन करतो। ऋग्वेदात अशा प्रकारचे विश्वोत्पत्ती संबंधीचे परस्पर भिन्न 2 सिद्धांत का प्रतिपादन करण्यात यावेत? पुरुष हा आदिमूळ जनक होय व त्यापासून सर्व चराचर विश्वाची उत्पत्ती झाली अशी विचारसरणी मांडायला पुरुष सूक्ताच्या कर्त्याला आवश्यक का वाटले असावे? पुरुष सूक्त वाचणाऱ्याला हे दिसून येईल की गाढव, घोडे, बोकड इत्यादींची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा पहिल्यांदा त्यात उल्लेख केलेला आहे। सूक्ताच्या प्रारंभी मनुष्याच्या उत्पत्तीसंबंधी काही उल्लेख केलेला नाही असेही त्याला आढळून येईल। निरनिराळ्या वस्तूंच्या व प्राण्यांच्या उत्पत्तीसंबंधी निवेदन करीत असता मनुष्य जातीच्या उत्पत्तीसंबंधीचा उल्लेख सूक्तात येणे क्रमप्राप्त होते, परंतु केवळ हा मुद्दा स्पष्ट करण्याची पाठी आली असता
सुक्तकाराने उत्पत्ती संबंधीचे आपले निवेदन मध्ये सोडून दिले व एकदम पुढे उडी मारून आर्य समाजातील निरनिराळ्या वर्गाची उत्पत्ती कशी झाली हे निवेदन करण्यास सुरुवात केली. आर्य समाजात 4 वर्ग कसे उत्पन्न झाले याबद्दल स्पष्टीकरण करणे हेच खरे आपले आद्य कर्तव्य होय असेच सुक्तकाराला वाटले असावे. पुरुष सुक्ताचा इतिहास अशा प्रकारचा असल्यामुळे सुक्त विश्वोत्पत्तीच्या इतर सिद्धांतापासून ऋग्वेदातील इतर भागांपासून काहीसा निराळ्या स्वरूपाचा आहे हे खचित. विश्वोत्पत्ती संबंधी जे सिद्धांत अस्तित्वात आहेत त्यापैकी एकही सिद्धांताने समाजातील निरनिराळे वर्ग कसे उत्पन्न झाले हे दाखवून देणे हेच आपले कर्तव्य आहे असे मानले नाही. पुरुष सुक्ताचे जे ध्येय व कार्य आहे जवळजवळ तेच ध्येय व कार्य बायबलाच्या जुन्या करारातील विश्वोत्पत्ती संबंधीच्या पहिल्या अध्यायाचे आहे. या अध्यायात मनुष्याची उत्पत्ती कशी झाली याचे वर्णन करण्यापलीकडे फारसा दुसरा मजकूर नाही. सामाजिक दर्जाने विभागलेले वर्ग जगातील निरनिराळ्या समाजात अस्तित्वात होते. जुन्या ज्यू लोकांच्या समाजातही आपले वर्ग अस्तित्वात होते. हिंदी आर्य समाज याबाबतीत अपवाद नव्हता. तथापि विश्वोत्पत्ती संबंधीच्या एकाही सिद्धांताला समाजात वर्ग कसे उत्पन्न होतात याचा खुलासा करण्याची गरज वाटली नाही. तर मग सामाजिक वर्गाच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण करणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे असे पुरुष सुक्तकाराला का बरे वाटले? काय मग मंडळी, आवडला का व्हिडिओ? आवडला असेल तर बुक हंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे हे प्रेम असेच राहू द्या. धन्यवाद.